नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी सकाळीच शेतामध्ये आलेलो आहोत सगळेजणच. मी, बायको आणि काही महिला पण घेतलेल्या आहे कामाला, आई पण आहे. आणि ह्या ज्या कोयल्या आहेत तर ते असते कोयल्या म्हणजे आपलं जे तुराट्याचं जे काटे आहेत इकडल्या वरल्या शेतातल्या, तर त्या आज वेचून घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर सकाळची कामाची सुरुवात झालेली आहे. आणखी दिवस उगवायचा आहे बघा, आता थोडासा उगवायला लागलेला आहे. आणि लवकरच 6 वाजता आज कामाला सुरुवात केलेली आहे. झोपेतून उठून डायरेक्ट इकडंच शेतात कामाला. तर आता एवढ्या कोयल्या आज वेचून घ्यायच्या, त्याच्यानंतर दुसऱ्या पट्टीतल्या असं करून ह्या जाळून टाकायच्या. पावसाचा तर काय अंदाज नाही, पंजाब डकनं सांगितलं होतं पाऊस येणार आहे म्हणून, त्याच्यामुळं खूप धावपळ झाली आठवड्यात. पण काय पाऊसच आला नाही, अंदाज खोटा ठरला त्यांचा. असो, पण त्यानिमित्तानं कामं तर झाली शेतामधली भरपूर. तर आता ह्या कोयल्या इथून ह्या जाळून लगेच टाकणार आहोत. आणि अशा पद्धतीनं सुरुवात आज सकाळीच कामाला केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या शेतातल्या कामाला सुरुवात केलेली आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि काय नियोजन आहे तुमच्या शेतातलं यावर्षीचं ते पण मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या पणजी जी आहे ट्रॅक्टरची, तर त्या पणजीची नट तुटलेले आहे, त्याच्यामुळे एक पण गळून पडला आहे. तर आता मी नट आणायला चाललो आहे. आपल्या इथं भेटत नाहीत, काक्रंब्यात पण भेटत नाही, तुळजापूरला जावं लागतं साधारण 10 किलोमीटर. तर इलाज नाही, आता एक नट जरी तुटला तरी जाऊन आणावाच लागतो ते. आणि नट हे तुटतातच अजून शिल्लक मी आणलेले होते तरीसुद्धा तुटले. तर आता पटकन जाऊन घेऊन येऊन जोडतो, म्हणजे सकाळी जे आपण तुराटे गोळा केलेले आहेत तर ते पेटवून द्यायचे आणि लगेच तिथलं मोगडून म्हणजे पणजी करून लगेच घ्यायचं आपल्याला. हे 4 नट आणलेले आहेत, शिल्लक 2. आणि हा जो फळ आहे तो या ठिकाणी बसवायचे आपल्याला. तर असा पॅक बसवलेला आहे. ती ढकला काठी.
तर अशा प्रकारे दिवसभर सकाळी कोयल्या वगैरे वेचून त्याच्यानंतर ट्रॅक्टर व्यवस्थित दुरुस्ती केली आणि मग जे कोयल्या गोळा करून त्या जाळल्या आणि मग त्याच्यानंतर पूर्ण जे पंजी मारून घेतलेली आहे. आता एक एकर अशा पद्धतीने केले. उद्या बाकीचे राहिलेल्या ज्या तुरीची रानं आहेत तर ती सुद्धा आपण उद्या अशाच प्रकारे गोळा करून जाळून मग त्याची पंजी करून घेणार आहोत. तर आजचा हा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमची शेतीची मशागत कुठपर्यंत आलेली आहे तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.